नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. नवोदय विद्यालयाचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहे. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहे. फक्त यासाठी तुम्ही सध्या 5वीमध्ये शिकत असले पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला 6वीला प्रवेश घ्यायचा असतो त्यावेळेस जर तुमचा या ठिकाणी या नवोदय विद्यालयाच्या प्रवेशमध्ये जर नंबर लागला तर तुम्हाला 6वीला त्या शाळेमध्ये प्रवेश घेता येतो. त्याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा, त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी जवाहरलाल नवोदय विद्यालयाचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, जवाहरलाल नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरण्यासाठी गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी जवाहरलाल नवोदय विद्यालय अशा प्रकारे सर्च करा. सर्च केल्यानंतर एक नंबरलाच तुमच्यासमोर वेबसाईट येईल. जवाहरलाल नवोदय विद्यालय rcil.gov.in अशा प्रकारची वेबसाईट आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता नवोदय विद्यालयाची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. खाली तुम्हाला कॅन्डिडेट कॉर्नर दिसत आहे, त्या ठिकाणी बघू शकता क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास 5-6 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काही इम्पॉर्टंट डेट्स वगैरे दिल्यात. लास्ट डेट तुम्ही 29/7/2025 पर्यंत अर्ज करू शकता. मग खाली ॲडमिट कार्ड वगैरे या ठिकाणी लिंक वगैरे दिलेलं आहे. आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम काय करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या खाली या ठिकाणी बघू शकता द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास स्टडी क्लास 5. तुम्ही या अगोदरच 5वीमध्ये पास झाला आहात का, तर या ठिकाणी आपण नो करायचं आहे. जर तुम्ही अगोदरच 5वी पास झाला असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येत नाही. आपण 2025-26मध्ये आता 5वीमध्ये शिकत आहोत, तर ते या ठिकाणी आपल्याला या ऑप्शनला नो ठेवायचं आहे. नंतर बघा द कॅन्डिडेट हॅज ॲपियर इन JNVST ऑलरेडी. बघू शकता JNVST म्हणजे जवाहरलाल नवोदय विद्यालयाचा अगोदर फॉर्म भरला आहे का, तर त्या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं. नंतर बघा एक माहिती पुस्तिका प्रॉस्पेक्ट दिला आहे आपल्याला, तर या ठिकाणी व्यवस्थित माहिती पुस्तिका वाचून घ्या. विचारलं आहे हॅव यू रीड द प्रॉस्पेक्ट, तर आपण येस कर वरती क्लिक करायचं आहे. नंतर बघा वेदर युअर डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडन्स अँड क्लास 5 स्टडी इन सेम डिस्ट्रिक्ट. तुमच्या शाळेचा जिल्हा आणि तुम्ही राहत असलेला जिल्हा एकच आहे का, तर यसवरती क्लिक करायचं आहे. नंतर बघा वेदर द कॅन्डिडेट हॅज प्रोमोटेड फ्रॉम क्लास 4 अँड ॲडमिटेड टू क्लास 5. बघा तुम्ही 4थी पास झाला आहात का आणि 5वीमध्ये तर आत्ता तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे का, अशा प्रकारे विचारलं आहे. तर आपण 4थी पास झालेलो आहेत आणि 5वीला ॲडमिशन घेतलेलं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला यसवरती आता क्लिक करायचं आहे. बघा आपण 5वीमध्ये शिकत आहोत, आपण 4थी पास झालेलो आहोत, तर या ठिकाणी यस करा. डू यू हवा आधार कार्ड असेल तर यस करा, नसेल तर नो केलं तर तुम्हाला रेसिडेन्शियल प्रूफ काहीतरी द्यावं लागेल. तर आपल्याकडे आधार कार्ड आहे. नंतर इंटरव्ह्यूवर आधार नंबर टाकायचा आणि सबमिट पर्यावरती क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतो फॉर एक्झाम्पल. नंतर बघा सबमिट केलं. हॅव यू रिसिव्ड OTP. तुम्हाला OTP रिसिव्ड झाला का, तर यस करायचं, नसेल झाला तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर OTP येईल, नसेल तर येणार नाही. तर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहे, तर या ठिकाणी मी नोवरती क्लिक करून सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता रेसिडेन्शियल प्रूफ आपल्याला मागतील. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर यस करा, नसेल तर डायरेक्ट नो करायचं आहे. मी सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा अपलोड रेसिडेन्शियल सर्टिफिकेट म्हणजेच काय, जर तुमचं निवासी प्रमाणपत्र किंवा आपण त्याला रहिवासी प्रमाणपत्र म्हणतो, जे भारत सरकारद्वारे दिलं गेलेलं असतं किंवा महाराष्ट्र सरकारद्वारे दिलं गेलेलं असतं, तर या ठिकाणी तुम्ही रेसिडेन्शियल प्रूफ म्हणून रहिवासी दाखला जोडू शकता तहसीलदारकडील. तर या ठिकाणी तो तुम्हाला 50 ते 30 KB JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये द्यायचा आहे. तर या ठिकाणी मी चूज फाईलवरती क्लिक करून हा रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करतो आणि सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर बघू शकता आता आपला फॉर्म या ठिकाणी सुरू झालेला आहे. नंतर पहिले बघा सिलेक्ट द स्टेट इन विच कॅन्डिडेट स्टडिंग इन क्लास 5.
तुम्ही 5व्या वर्गामध्ये शिकताय ते राज्य कोणतं आहे, तर आपलं महाराष्ट्र राज्य येईल. नंतर बघा सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट इन विच द कॅन्डिडेट स्टडिंग इन क्लास 5. कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिकताय, तर तो तुमचा जिल्हा. समजा मी बुलढाणा जिल्हा, तर बुलढाणा जिल्हा येईल ॲटोमॅटिकली. नंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता सिलेक्ट द ब्लॉक. या ठिकाणी तुमचा ब्लॉक या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ज्या तालुक्यामध्ये तुमची शाळा असेल किंवा तुमचं कॉलेज असेल, काय जे असेल ते, तर आपली शाळा कोणत्या तालुक्यात आहे तो तालुका तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. नंतर बघा नेम ऑफ द स्कूल इन विच द कॅन्डिडेट इन स्टडिंग इन क्लास 5. तुम्ही ज्या वर्गामध्ये शिकत आहात, ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचं नाव काय विचारलं, त्या शाळेचं पूर्ण नाव टाकायचं आहे. नंतर बघा नेम ऑफ द कॅन्डिडेट, उमेदवाराचं नाव म्हणजे ज्या विद्यार्थ्याला हा फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्याचं किंवा कॅन्डिडेटचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्या पालकाचा किंवा त्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. नंतर डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख टाकायची जी तुमच्या शालेय डॉक्युमेंटवर असेल ती. मेल आय डी काही टाकण्याची गरज नाही, सोडून द्या. खाली यायचं आहे. मदर्स नेम, या ठिकाणी माता का नाम, आईचं नाव टाकायचं आहे. फादर नेम, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे. तर ही बेसिक पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी फिलअप करून घ्यायचे. जिथे रेड स्टार मार्क दिसतोय ते कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. नंतर बघू शकता ही बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर खाली यायचं आहे. खाली बघा नंतर नेम ऑफ द गार्डियन किंवा तुम्हाला जे पालकत्व असेल किंवा जे कोणी सांभाळ करत असेल त्यांचा ॲड्रेस वगैरे विचारला आहे किंवा त्यांचं नाव वगैरे विचारलं आहे, तर आपले आईवडील सांभाळ करतात हे टाकण्याची काही गरज नाही. नंतर राष्ट्रीयता, नॅशनॅलिटी इंडियन येईल. आयडेंटिफिकेशन मार्क, तुमच्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर काही खूण आहे का, असेल तर समजा चेहऱ्यावर तीळ असेल तर मोल ऑन फेस करू शकता. किंवा जर तुमच्या चेहऱ्यावर किंवा अंगावर विद्यार्थ्याच्या खूण नसेल तर नो मार्क या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. लिंग या ठिकाणी मेल फिमेल काय जे कॅन्डिडेटचं असेल ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. नंतर कॅटेगरी निवडायची. जनरल, SC ST OBC. जनरल असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. SC ST असेल तर स्टेटचं कास्ट लागेल आणि OBC असेल तर सेंट्रलचं कास्ट लागेल. अशा प्रकारे तुम्हाला जी कॅटेगरी तुमची असेल ती या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची. ॲड्रेस या ठिकाणी तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा. राहणार, पोस्ट, तालुका, जिल्हा, पिनकोड सहित या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस हा टाकून द्यायचा. पिनकोड समोर बॉक्समध्ये टाकून द्या. नंतर खाली बघा मीडियम ऑफ एक्झामिनेशन, तुम्हाला परीक्षा कोणत्या भाषेमध्ये द्यायची, मीडियम कोणता आहे, इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, ज्या भाषेमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची ती भाषा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. नंतर STD कोड, टेलिफोन ते सोडून द्या, काही टाकण्याची गरज नाही. नंतर बघा विकलांगता, म्हणजे जर तुम्ही अपंग वगैरे असाल ते सुद्धा या ठिकाणी देऊ शकता, नाही असेल तर ननवरती या ठिकाणी राहू द्यायचं आहे. नसेल तर कोणत्या टाईपमध्ये किती % ते द्यावं लागेल, आपण नाही आहे म्हणून या ठिकाणी नोवरती क्लिक करतो. समोर बघा रिलिजन, तुमचा धर्म विचारला आहे. हिंदुझम, काय जे तुमचा धर्म असेल, इस्लाम, तो धर्म तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. नंतर तुमचा आधार नंबर दाखवला जाईल. पेन म्हणजेच परमनंट एज्युकेशनल नंबर तुम्हाला नाही आहे. अपार ID सुद्धा नाही आहे. तुमचं ॲन्युअल फॅमिली इन्कम विचारलं आहे तर तुमचं वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं तहसीलदारकडे ते टाकायचं आहे. खाली यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता क्लास 3 म्हणजे 3री 4थी आणि 5वी ते तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात, त्या शाळेचं नाव, गावचं नाव, अशा प्रकारे ती शाळा शहरात आहे की गावात आहे, कुठे द्यायचं तुम्हाला ती इन्फॉर्मेशन बेसिक विचारली. 3रीपासून तर 3री 4थी आणि 5वी या ठिकाणी तुम्हाला ते टाकायचं. बेसिक इन्फॉर्मेशन बघा इयर ऑफ या ठिकाणी, मग त्या शाळेचं नाव असेल, मान्यताप्राप्त शाळा आहे का, नंतर त्याचं लोकेशन कुठं आहे, स्कूलची ती जे ग्रामीण भागात आहे की शहरी भागात आहे, ग्रामीण भागात असेल तर रुरल, शहरी भागात असेल तर अर्बन, आणि ज्या ॲडमिशन डेट किंवा एक्झिट डेट आहे, शाळा सोडण्याच्या तारखा वगैरे त्याला काहीही छेडछाड करू नका, तसंच राहू द्या. त्या ठिकाणी काहीही टाकण्याची तुम्हाला गरज नाही. फक्त तुमच्या शाळेचा तालुका, गाव, त्या शाळेचं नाव आणि मान्यताप्राप्त आहे का, आणि स्कूल ते ग्रामीण भागात आहे की शहरी भागात आहे ते टाका. 3री 4थी आणि 5वी 3 कॉलम आहे. पहिला कॉलम 3रीचा, दुसरा 4थी आणि तिसरा कॉलम आहे 5वीचा. बेसिक इन्फॉर्मेशन एकदम व्यवस्थित तुम्ही भरायची, काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही. खाली यायचं, खाली डिक्लेरेशन किंवा पॅरेंट्स गार्डियन दिलं आहे, बघू शकता. अगोदरच तुम्ही 5वी पास आहात का, किंवा यात विचारलं आहे तुम्ही जवाहरलाल नवोदय विद्यालयाला अगोदरच ॲपियर कार्ड किंवा फॉर्म भरला होता का, तर या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्या. आपण व्यवस्थित फॉर्म भरला आहे का एकदा चेकआउट करायचं. खाली यायचं आहे, व्यवस्थित बघून घ्या क्लिअर, आणि खाली स्क्रोल डाऊन करा.
स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला माता पिताद्वारा अभिवाचक तुम्हाला एक प्रपत्र दिलं आहे, ते सुद्धा वाचून घ्यायचं। अपलोड कॅन्डिडेट फोटो अपलोड करायचा कॅन्डिडेटचा 10 ते 100 KBच्या दरम्यान JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये। त्याच पद्धतीने अपलोड कॅन्डिडेट सिग्नेचर, त्या उमेदवाराची सिग्नेचर किंवा त्या बाळाची सिग्नेचर अपलोड करायची 10 ते 100 KBच्या दरम्यान JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये। खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर इंटरप्ट पॅरेंट सिग्नेचर, या ठिकाणी पॅरेंट सिग्नेचर अपलोड करायची आणि समोर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं। तर या ठिकाणी वडिलाची, आईची किंवा वडिलाची दोन्हीपैकी कोणाची एक सही अपलोड करा। कॅटेगरी सर्टिफिकेटमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट SC ST असेल तर स्टेटचं आणि OBC असेल तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही ते अपलोड करायचं आहे। चूज फाईलवरती क्लिक करा। 50 ते 300 KBच्या दरम्यान तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आणि सेव्ह अँड प्रिव्ह्यू या पर्यायावरती क्लिक करायचं। तर या ठिकाणी मी बघू शकता सेव्ह अँड प्रिव्ह्यू घेतो। तुम्ही प्रिव्ह्यू घेतल्यानंतर A to Z इन्फॉर्मेशन चेक करा, आता सर्व बरोबर आहे का, काही चूक यामध्ये आहे का। जर काही चूक झाली असेल तर या ठिकाणी चेकआउट करायची, अजूनही तुम्ही दुरुस्ती करू शकता। चूक झाली असेल तर एडिट करा, सर्व बरोबर असेल तर फायनल सबमिटवरती क्लिक करायचं। तर फायनल सबमिट करतो। आर यू शुअर विचारेल तर या ठिकाणी ओकेवरती तुम्हाला क्लिक करायचं। तुमचा फॉर्म या ठिकाणी भरणं झालेला आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबरसुद्धा आला आहे। क्लिक हेअर टू प्रिंटवरती क्लिक करा, प्रिंट येईल। या फॉर्मची प्रिंट तुम्ही काढून घ्यायची आणि त्या विद्यार्थ्याला देऊन टाकायची। अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता। या फॉर्मची प्रिंट तुमच्याजवळ असायला हवी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट